मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळा सुटेपर्यंत उपस्थित राहणे, ओळखपत्र वापरणे आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे लक्ष देणे बंधनकारक, अन्यथा कारवाई. धुळे. प्रतिनिधी जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक शिस्त आणि कामकाजाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने कडक पावले उचलली आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि सर्व शिक्षकांसाठी नवीन आचारसंहिता लागू करण्यात आली असून याचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भातील सविस्तर परिपत्रक 14 फेब्रुवारी 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी काढलेल्या या आदेशानुसार मुख्याध्यापक आणि शिक्षकांना आता शालेय वेळेत पूर्ण वेळ उपस्थित राहावे लागणार आहे. शाळा सुटण्यापूर्वी शाळा सोडणाऱ्या शिक्षकांवर आता प्रशासकीय नजर असणार आहे. बातमीचे ठळक मुद्दे. पूर्णवेळ उपस्थिती अनिवार्य. सर्व शिक्षकांनी शाळेच्या वेळेत हजर राहून शाळा सुटल्यानंतरच मुख्यालय सोडणे बंधनकारक आहे. मध्यंतराची वेळही काटेकोरपणे पाळावी लागणार आहे. ओळखपत्र आणि गणवेश शाळेत किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयात जाताना ओळखपत्र परिधान करणे अनिवार्य असून शिक्षकांनी नीटनेटका पेहराव करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. गुणवत्तेवर भर. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासण्यासाठी अध्ययन स्तर निश्चिती, पॅट व इतर परीक्षांचे पेपर वेळेवर तपासून त्यांचे गुण ऑनलाईन पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. विशेषतः 3री, 4थी, 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करून घेण्याचे निर्देश दिले आहेत. ऑनलाईन कामे व अभिलेख. UDAS अधिक, आधार व्हॅलिडेशन, अपार ID आणि संचमान्यता यांसारखी सर्व ऑनलाईन कामे विहित मुदतीत पूर्ण करावी लागणार आहेत. तसेच शालेय समित्यांचे इतिवृत्त आणि आर्थिक अभिलेख अद्ययावत ठेवावे लागतील. विद्यार्थी सुरक्षा व उपक्रम. दर शनिवारी आनंददायी शनिवार उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुड टच बॅड टच बद्दल मार्गदर्शन करणे आणि शाळेत तक्रार पेटी व चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या या 25 कलमी आचारसंहितेची अंमलबजावणी प्रत्येक शाळेत झालीच पाहिजे. यात हलगर्जीपणा करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद धुळे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.